घाटकोपरच्या पूर्व द्रुतगती मार्गावर असलेले एक होर्डिंग कोसळलं। यामध्ये तब्बल 17 जणांचा जीव गेला, 70 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आणि तिथूनच आता काही अंतरावर म्हणजे अवघ्या 100 मीटरवर या ठिकाणी आपण जर बघितलं तर पुन्हा एकदा एक भव्य मोठं असं होर्डिंग उभं राहिलेलं आहे। खरं तर ज्या ठिकाणी हे होर्डिंग होतं ती जागा बघितली तर इथून अवघ्या 100 मीटरच्या परिसरामध्ये हे पेट्रोल पंप आहे आणि त्या पेट्रोल पंपाला लागूनच ही गोदरेज प्रॉपर्टीची जी जागा आहे त्या ठिकाणी भलं मोठं असं हे होर्डिंग तयार करण्यात आलेलं आहे आणि जे आजपासून आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी जाहिराती देखील लागण्यास सुरुवात झालेली आहे। या संदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारलं असता या सगळ्या होर्डिंगबाबत त्यांनी जे काही नॉर्म्स आहेत ज्या काही पूर्तता करणं आवश्यक आहे त्या सगळ्या केल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। मात्र एक वर्षही अजून या घटनेला उलटलेलं नाही आणि अशात पुन्हा एकदा या पूर्व द्रुतगती मार्गावर अशा प्रकारचे होर्डिंग्स अवघ्या 100 मीटर अंतरावर लागल्यानंतर इथल्या स्थानिकांच्या मात्र हृदयात धस्स झालेला आहे। कारण ह्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ज्या बसेस आहेत मुंबईवरून बाहेर निघालेल्या बसेस असतील किंवा मुंबईला येणाऱ्या बसेस असतील खाजगी बसेस उभ्या राहतात, बाजूलाच मोठ्या प्रमाणात वसाहती आहेत, त्यामुळे इथून दररोज शेकडो लोक जे आहेत ते या रस्त्यावरून ये जा करत असतात आणि अशा वेळेस पुन्हा एकदा हे होर्डिंग या ठिकाणी लागल्यानंतर नागरिक मात्र संताप व्यक्त करत आहेत। माझ्याबरोबर काही स्थानिक नागरिक आहेत, काय सांगाल? वर्ष उलटलेलं नाही आणि पुन्हा एकदा एक भव्य दिव्य होर्डिंग या ठिकाणी लागलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। प्रशासन सांगतंय सगळ्या पूर्तता केलेल्या आहेत, तुम्हाला काय वाटतंय? सर्वप्रथम मी एबीपी माझाचा आभारी आहे की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन इकडे येण्याचा हे घेतला म्हणून कष्ट घेतले आहे। आम्हाला सुरुवातीपासून अजून ह्या गोष्टीला 10 मे अजून एक वर्ष पण उलटलं नाही आहे की या लोकांनी इथे दुसरं होर्डिंग लावलेलं आहे। लास्ट वेळेला आम्ही तिथे स्वतः आम्ही सगळे आय विटनेस आहोत। रात्रभर आम्ही काम करून मातीचे ढिगारे प्रेतं काढलेत आम्ही, त्यामुळे तेवढं झालेलं असताना पण आता प्रशासनाने BMCने अधिकाऱ्यांनी स्टेट गव्हर्नमेंटने इथे याला परमिशन दिलं कसं? बाजूला आमची सोसायटी आहे, आमच्या सोसायटीमध्ये तिथे 3-4 हजार लोक राहतात, रोज त्या बाजूने आमचा प्रवास चालतो, शाळेतले लहान मोठे लोक येतात, सिनियर सिटीजन्स मॉर्निंग वॉकला जातात, गावच्या जाणाऱ्या बस इथे थांबतात, तरीसुद्धा प्रशासनाने कुठलीही याच्यावरती दखल न घेता यांनी एवढं अनधिकृत होर्डिंग एवढ्या वजनाचं त्याची जो आता जी दिशा आहे ती सुद्धा हवेच्या दिशेला आहे की जो आधीचा जो बॅनर होता तो ज्या पद्धतीने होता तशाच अँगलमध्ये त्यांनी लावलेला आहे आणि त्यामुळे तो आम्हाला त्याची भीती वाटते। आमचे सर्व सिनियर आमचे रहिवासी त्रस्त आहे। आम्ही आमचे स्थानिक नगरसेवक सुरेश आवळे यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे, त्यांचाही पाठपुरावा चालू आहे। पण आमची नम्र विनंती आहे तुमच्याकडून सरकारला किंवा BMC प्रशासनाला की त्यांनी लवकरात लवकर याच्यावरती कारवाई करावी आणि आम्हाला योग्य तो न्याय द्यावा आणि आमच्या लोकांचे जे जीव गेलेत ते वाचवावे। सर क्या कहेंगे? लगभग 100 मीटर का भी डिस्टेंस नहीं है, यह होर्डिंग यहाँ पे खड़ा हुआ है। आज हर जगह पर देखा जाए तो ये होर्डिंग के बारे में चर्चा थी और एक नया होर्डिंग्स वापस यहाँ पे आया हुआ है। क्या मांगे? क्योंकि प्रशासन जो है वो कह रहा है कि जो नॉर्म्स थे वो पूरे कर ही यहाँ पर परमिशन दी गई है। देखो, एक तो सेफ्टी का इश्यू है, जो पहले हुआ है तो उसके 1 साल में ही ये लग गया है यहाँ पे, तो इसमें सेफ्टी का इश्यू हो सकता है। यहाँ पे सब लोग आ जा रहे हैं तो एक्चुअली इसको इतना जल्दी परमिशन देना नहीं चाहिए, बिकॉज दैट उससे हमारा क्या बोलते हैं उसको, कोई और हानि ना हो, इसलिए ये होर्डिंग नहीं होना चाहिए। दैट्स द ये। क्या कहेंगे, आपकी क्या मांग है इस पूरे होर्डिंग को लेकर? ये होर्डिंग जब से लगा है तब से हर हमारी सोसाइटी और यहाँ से नियर बाई गुजरने वाले हर पर्सन को एक भय है, क्योंकि जिस डायरेक्शन पे पहले जो बड़ा होर्डिंग था उसी डायरेक्शन में ये छोटा वाला भी होर्डिंग लगा है। तो आने वाले टाइम ये देखिए 24 घंटे ये बिजी रोड रहता है, तो बड़ी बड़ी गाड़ियाँ, बच्चे, सीनियर सिटीजन सब लोग क्रॉस करते हैं, तो एनी टाइम हम लोगों को ये डर ही रहता है कि कभी भी कुछ कैजुअलिटी हो सकती है। तो इससे अच्छा है इसको इमीडिएट जल्द से जल्द हटा दिया जाए। मैम क्या कहेंगे, फिर से एक बार ये होर्डिंग जो है यहाँ पर लगा हुआ है, क्या मांग है आपकी प्रशासन से? ये निकालना तो चाहिए, क्योंकि वो जो उधर बाजू से एक गली जा रही है वहाँ से हम लोग का डेली आना जाना है, सब लोगों का, बच्चे लोग स्कूल जाते हैं, हम लोग रोज वॉक के लिए निकलते हैं, वो एंगल जो ऐसा है वो बराबर उसी पे गिरेगा।
तो कैजुअलिटीज होने ही वाली है। जो पहले हुआ है वो अभी वापस होने ही वाला है, आज नहीं तो कल। तो उसके प्रशासन का कहना है कि पूरे नॉर्म्स जो है वो देखे गए। बोला था, अभी भी वही बोलेंगे, पर क्या गारंटी है? तो गारंटी कुछ नहीं है। नॉर्म्स लिए, क्या नॉर्म्स लिए, आई डोंट नो अबाउट इट। आपण जर बघितलं तर इथले रहिवासी आहेत, स्थानिक त्यांच्या वसाहती आहेत आजूबाजूला. त्यांचं म्हणणं आहे इथून मोठ्या संख्येने नागरिक ये जा करत असतात. बाजूला वसाहती आहेत. इथून काही अंतरावर त्या ठिकाणी जुनं होर्डिंग होतं, तिथून 100 मीटरच्या आधी हा होर्डिंग्स या ठिकाणी लागलेला आहे. कदाचित या होर्डिंग्स बरोबर आता आणखीन काही नव्याने होर्डिंग्स लागतील. या संदर्भात प्रशासन म्हणतंय की सगळ्या ज्या परवानग्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत, सगळे नॉर्म्स जे आहेत ते पूर्ण करण्यात आलेले आहे. मात्र नागरिकांच्या मनात मोठी भीती आहे. त्यामुळे प्रशासन या संदर्भात काय पुढे कारवाई करतं हे पाहणं देखील गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन कृष्णा खापरेसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.